जवळपास मी असं जर म्हटलं तर माझ्या 40,000हून जास्त पत्रिका बघून झालेल्या आहेत. तर ज्योतिषशास्त्र हे भविष्य जाणण्यासाठी नाहीच आहे, परंतु मी ह्याला आयुष्यशास्त्र असं म्हणेन. इफ देर इज नो क्वेश्चन देर इज नो आन्सर. ह्या तत्वावर ज्योतिषशास्त्राला आपण काय प्रश्न विचारायचा किंवा ज्योतिषाला काय प्रश्न विचारायचा, माझं उद्या काय होणार या प्रश्नाचं उत्तर काहीही नाही असं आहे. तर पृथ्वीच्या भोवतीच्या ग्रहांचा बाजूला असलेला स्क्रीनशॉट म्हणजे पत्रिका. की जन्मवेळ जर चुकलेली असली तर सगळ्या पत्रिकेचा बोजवारा काय म्हणतो आपण, बँड वाजू शकतो. की राशीवर्ण स्वभाव हा मुख्य पारंपरिक शास्त्रीय ज्योतिषशास्त्राचा हा फक्त मेकअप सारखा पापुद्रा आहे. येणारी परिस्थिती, आपण दिलेलं उत्तर ह्याचा गुणाकार इज इक्वल टू आपलं आयुष्य. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्फूर्तिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या आपल्या विशेष मुलाखत मालिकेमध्ये मी कौस्तुभ दिवाण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत करतो. मित्र हो, माणूस म्हटला की त्याला एक प्रश्न कायम सतावत असतो, ते म्हणजे उद्याचं काय, आपलं भविष्य काय. आणि हा प्रश्न पडण्यासाठी तुमची शैक्षणिक स्थिती, तुमची सामाजिक स्थिती, तुमची राजकीय स्थिती या सगळ्याचा काहीही संबंध नसतो. जगातल्या सगळ्यात यशस्वी माणसाला आणि जगातल्या सगळ्यात अयशस्वी माणसाला हा प्रश्न कायम पडतच असतो. तर थोडक्यात भविष्य ही आपल्या प्रत्येकाची चिंता करण्याची गोष्ट असतेच. आणि ह्या चिंतेचं उत्तर देण्याचं एक शास्त्र आपल्याकडे मानलं जातं, ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. तर या ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ती अगदी आपल्या रोजच्याच ओळखीची आहे. आणि त्या व्यक्तीला मी सगळ्यात मूलभूत प्रश्न हा विचारणार आहे की बाबा रे, तुझा आणि ज्योतिषशास्त्राचा संबंध काय. तर या प्रश्नाचं उत्तर आदित्य ओक तुम्ही स्वतःच द्या. नमस्कार मंडळी. वा केड्या, तू म्हणजे आपण ज्या विषयाला बोलायला सुरुवात करतोयस त्या विषयाच्या मुळावरच तू घाव घातलायस म्हणजे. अर्थात. पण तुझा प्रश्न बरोबर आहे, कारण का हार्मोनियम वादक आणि आभाळाची माणसामध्ये आपण मुलाखत एकत्र मिळून घेतो आणि आता एकदम हा इथे या खुर्चीवर काय बसलाय आणि आता ज्योतिषशास्त्र विषयावर काय बोलायला लागलाय असं वाटणं साहजिक आहे. परंतु त्याला एक खूप मोठी पार्श्वभूमी आहे. मुळात माझे वडील डॉक्टर विद्याधर ओक हे जरी मेडिकल डॉक्टर असले आणि गोविंदराव पटवर्धनांचे शिष्य आणि हार्मोनियम वादक जरी असले तरी ज्योतिषशास्त्र हा आमच्या घरी असलेला एक अविभाज्य घटक कायम होता. म्हणजे माझ्या वडिलांचं लीलाताई परांजपेंकडे त्यांच्या वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून ज्योतिषाचं शिक्षण सुरू झालं, ज्याला आपण इंडियन क्लासिकल ॲस्ट्रॉलॉजी किंवा भारतीय शास्त्रीय ज्योतिषशास्त्र म्हणू असं शिक्षण त्यांचं सुरू झालं. आणि जसं त्यांचा MBBSचा आणि हार्मोनियमचा अभ्यास सुरू झाला तसा हे सुद्धा अभ्यास त्यांचा सुरू राहिला. आणि काही काळानंतर आपण जसं म्हणतो की 12वी पास झाल्यानंतर की तुम्ही जसं मेडिकलला जाऊ शकता, तसं मग लीलाताईंनी बाबांना पत्रिका कन्सल्ट करायला सुरुवात करायला सांगितलं. आणि मग त्यांच्याबरोबर बसून मग बाबा पत्रिका बघायचे. आणि मग इव्हेंच्युअली बाबांनी मेडिकल शास्त्राच्या निमित्ताने जगभर जे त्यांचं फिरणं झालं त्याच्यात बाबांची मुळात असलेली अभ्यासू वृत्ती, कारण बाबा जसे डॉक्टर आहेत तसं बाबांकडे एक अतिशय युनिक अशी डिग्री किंवा काय म्हणतो त्याचं शिक्षण बाबांनी घेतलेलं आहे की रिसर्च कसा करावा ह्याचं शिक्षण बाबांनी घेतलेलं आहे. म्हणजे अभ्यास कसा करावा ह्याचा अभ्यास. नाही, रिसर्च शोधच कसा लावावा. एखाद्या गोष्टीचा जर शोध लावायचा असेल तर त्याचे मुळात फंडामेंटल्स काय आहेत ह्याचा बाबांनी अभ्यास केलेला आहे. संशोधन शास्त्राचं संशोधन शास्त्राचा अभ्यास की संशोधन कसं करावं ह्याचा. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राचा जसा क्लासिकल ॲस्ट्रॉलॉजीचा एक भाग आहे तसा जगामध्ये जसं आपल्या औषधशास्त्रामध्ये ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे आणि आयुर्वेद आहे असे आपण तीन एक त्याचे मुख्य जर डिव्हिजन्स मानल्या, तसं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा चायनीज ॲस्ट्रॉलॉजी, इंडियन ॲस्ट्रॉलॉजी आणि वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी हे तीन मोठे प्रकार आहेत. आणि बाबांना ह्या त्यांच्या फिरण्याच्या संधीमुळे आणि संशोधकाच्या वृत्तीमुळे या तिन्ही शास्त्रांचा पुरेपूर अभ्यास करता आला. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा जन्म 77 साली झाल्यानंतर माझा धाकटा भाऊ आनंद, तो माझ्यापेक्षा 2.5 वर्ष लहान आहे, आणि आम्ही जेव्हा अनुक्रमे 8 आणि 5 वर्षाचे होतो तेव्हा आता कसं झालंय की पत्रिका कोणाची करायची असली तर आपण ॲपवर जातो आणि पत्रिका डाउनलोड करतो. ते आपल्याला अल्गोरिदममध्ये मिळतं. त्या काळी तसं नव्हतं. तेव्हा पुस्तकं असायची, लेखापेढी असायची आणि एक पत्रिका करायला साधारण 20 ते 25 मिनिटं लागायची. पंचांग उघडून बसायला लागायचं. एफेमरीज नावाचं एक पुस्तक असतं ज्याच्यातनी आपल्याला ग्रहांच्या जुन्या काळच्या म्हणजे 1955 सालचा जन्म असेल तर त्या वर्षीच्या ग्रह परिस्थिती आपल्याला कळायला पाहिजे.
तर ती सगळी पुस्तकं घेऊन बसल्यानंतर ती पत्रिका करायला 20 ते 25 मिनिटं लागायची. आणि बाबांकडे तेव्हा मोबाईल वगैरे काही नसल्यामुळे सकाळी लँडलाईनवर फोन करून आज रात्री आम्ही पत्रिका दाखवायला डॉक्टरांकडे येतोय, हे आमचे जन्मचे डिटेल्स, मग जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मतारीख लिहून घ्यायची, नाव लिहून घ्यायचं. आणि मी आणि आनंद शाळेतनं आल्यानंतर आज 15 पत्रिका आल्यात, आज 16 पत्रिका आल्यात, आज 10 आल्यात, उद्या 20 आल्यात, असं करून आम्ही 2-2 तास बसून बाबांसाठी त्या पत्रिका लिहून, म्हणजे पत्रिका करून रेडी करायचो. आणि मग ऑफिसमधनं बाबा आल्यानंतर जेवण झाल्यानंतर 9:30 वाजता रात्री आमची कन्सल्टन्सी सुरू व्हायची. मग जसं द्रोणाचार्य बसलेत आणि त्यांचे 2 शिष्य इथे बसलेत, तसे मी आणि आनंद बाजूला बसायचो आणि बाबा पत्रिका कन्सल्ट करायचे. त्यामुळे आमचं ज्योतिषशास्त्रांचं बाबांकडचं शिक्षण हे डायरेक्ट प्रॅक्टिकलनी सुरू झालं. वा. आणि त्याच्यामुळे झालं असं की आजच्या घडीला, म्हणजे आज जवळपास मी असं जर म्हटलं तर माझ्या 40,000हून जास्त पत्रिका बघून झालेल्या आहेत तुझ्या स्वतःच्या एकट्याच्या? हा, म्हणजे बाबांच्या बाजूला बसूनच, हा, की डायरेक्ट केस स्टडी ना, की हा एक मनुष्य अमुक एक तक्रार घेऊन आलाय, तर त्याचं निवारण करून झाल्यानंतर हे बघ, हे असं असं आहे, हे असं असं आहे, हे असं असं झालं म्हणून हे आता असं असं झालंय आणि म्हणून त्याच्यावर आपण हे उत्तर सुचवलंय. डायरेक्ट रोग आणि त्याचं औषध. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राला आवश्यक असलेलं जे सुरुवातीच्या काळात जे पाठांतराचा भाग असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप पाठांतर करायला लागतं, म्हणजे जसं एखाद्याला आपण म्हटलं की मला भिक्षुकी करायची, तर एक किमान 10 ते 12 स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला पाठ पाहिजे. तसं ज्योतिषशास्त्राची रिक्वायरमेंट आहे. तर ती रिक्वायरमेंट आमच्या काय म्हणतो अनावधानानेच होत गेली, की मंगळ म्हटल्यानंतर त्याचे सगळं कारकत्व, त्याचं उच्च नीच, त्याचं स्वगृही, त्याचं सगळं हे त्या शिक्षणातनं पूर्ण झाल्यामुळे असा ज्योतिषशास्त्र हे माझी इच्छा असताना किंवा नसताना हे आमच्या जीन्समध्ये इंजेक्टच केलं गेलं त्या काळामुळे. त्याच्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जसं तू म्हणलास की आपण भविष्याचा वेध घेताना किंवा भविष्याचा विचार करताना पटकन ज्योतिषशास्त्राचा विषय करतो, तर ज्योतिषशास्त्र हे विषय हा फक्त भविष्य, उलट ज्योतिषशास्त्र हे भविष्य जाणण्यासाठी नाहीच आहे. अच्छा. हां, तर ह्याच्याबद्दल आता मी पुढे डिस्क्राईब करीन, परंतु मी ह्याला आयुष्यशास्त्र असं म्हणेन. हे जे शास्त्र आहे, ह्या शास्त्राने आपण आपलं आयुष्य अतिशय सुंदर, आपलं आयुष्य स्ट्रेस फ्री आणि आपलं आयुष्य दिलेल्या परिस्थितीमध्ये किंवा आलेल्या परिस्थितीमध्ये अतिशय योग्यप्रमाणे कसं घालवू शकतो किंवा येणाऱ्या परिस्थितीचा आपण सर्वोत्कृष्ट कसा आपल्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो, हे जाणून घेण्याचं हे शास्त्र आहे. त्यामुळे असं तू विचारलंस तर तुझा आणि ज्योतिषाचा संबंध काय, तर माझा आणि ज्योतिषाचा संबंध नाहीये, पण माझा आणि आयुष्याचा संबंध आहे. आणि आयुष्याचा संबंध ज्योतिषाशी असल्यामुळे आज ह्या खुर्चीवर बसून मी ह्या जे काही बाबांकडनं आणि बाबांच्या संशोधनातनं आणि लीलाताईंकडनं आमच्याकडे आलेलं आहे ते अतिशय सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल विचार शेअर करायच्या काय म्हणतो एका सिनियर शिष्याच्या लायकीने मी इथे बसलेलो. वा वा वा, उत्तम. 40,000 केस स्टडीज नंतरचा जो एक अधिकार आहे, त्या अधिकारानं तू आज आमच्या समोर आहेस. मग त्या अधिकाराला मी पहिला प्रश्न हा विचारतो की कुठलंही शास्त्र म्हटल्यानंतर त्याचे काही ठोकताळे असतात, काही निकष असतात. एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये रिपीटेडली एखादी गोष्ट जर सेम रिझल्ट देत असेल तर त्याला आपण शास्त्र म्हणतो, त्या प्रॅक्टिसच्या पद्धतीला आपण शास्त्र म्हणतो. मग ज्योतिष हे शास्त्र कसं काय? हां, प्रश्न खूप चांगला आहे. मुळात तू जसं म्हटलास की रिपिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये एखादी गोष्ट तीच रिझल्ट दिले की आपण शास्त्र म्हणतो, ही जरा थोडीशी त्याची कठीण व्याख्या झाली असं म्हणेन. अतिशय सोपी व्याख्या शास्त्र या शब्दाची करायची असेल तर जे शिकवता येतं ते शास्त्र, इतकी त्याची सोपी व्याख्या आहे. तुला जर किंवा इथे ऐकणाऱ्यांपैकी कोणालाही ज्योतिषशास्त्र शिकायचं असलं तर सहज आपण एक कागद पेन्सिल घेऊन आत्तापासनं ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात करू शकतो. अच्छा, एवढं सोपं आहे ते? सोपं म्हणजे शिकवणं सोपं आहे, शिकणं कठीणच आहे. हां, कळलं की नाही? म्हणजे शिकण्यासाठी त्याला पाठांतर तुम्हाला करायला पाहिजे. जसं एखादी गोष्ट जर शिकण्याची तुमच्यात मनापासून आस असेल तर त्याच्यासाठी जो काही अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करायला लागतो तो करायला लागणारच आहे. परंतु तो जर करण्याचा निश्चय असेल तर पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये तुम्ही एक पत्रिका तरी बसून त्याचं वाचन नीट करू शकाल असं शास्त्र हे शिकवता येतं. बरं, म्हणजे बेसिक तर्कबुद्धी आणि इच्छाशक्ती एवढं असेल तरी हे शास्त्र शिकता येऊ शकतं. आणि लिहिता वाचता आलं पाहिजे, अर्थात बेसिकली लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की शास्त्र आणि कला याच्यामध्ये फरक काय? गल्लत कुठे होते? ज्योतिषशास्त्र ह्या बऱ्याच वेळेला आपल्याला कुठची तरी सिद्धी किंवा कुठचं तरी म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म, ज्योतिषशास्त्र आणि उपासना, ज्योतिषशास्त्र आणि पूजा अर्चा, ज्योतिषशास्त्र आणि जात, ज्योतिषशास्त्र आणि धर्म, ज्योतिषशास्त्र आणि स्त्री पुरुष याचे खूप अर्थार्थी संबंध लावले गेलेले आहेत.
आणि त्या संबंधांचं नक्की काय म्हणतो विश्लेषण नीट न झाल्यामुळे, ज्योतिषशास्त्राच्या भोवती ह्या सगळ्या माणसांची गर्दी झाल्यामुळे अरे नेमकं काय, मग ह्याच्यामध्ये सिद्धीच आहे का, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला उपासना करायला लागते का, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला तप करायला लागतं का, असे बरेचसे काय म्हणतो ह्या चादरी ज्योतिषशास्त्रावर पडलेले आहेत. तर तसं काहीही नसून ज्योतिषशास्त्र म्हणजे शास्त्र आणि कला, कारण ह्याच्यातला मी फरक पटकन सांगतो की जे शिकवता येतं ते शास्त्र आणि जी शिकवता येत नाही ती कला, ती उपजत असावी लागते. उपजती वर्ण घेऊन यायला लागते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये कुठच्याही प्रकारची कला नाही आहे. बरं, हे संपूर्णपणे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आणि सिद्ध असलेलं शास्त्र आहे, जे मला तुला असं देता येतं आणि तू असं ते घेऊन त्याचा अभ्यास करून ते पुढच्या माणसाला सुद्धा तू असं देऊ शकतोस. वा. आता मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष हा शब्दच नाहीये. म्हणजे ज्योतिषशास्त्राचा जो उगम आहे ना, तो त्या उगमाबद्दल थोडंसं बोलतो मी. आता 5,500-6,000 6,000 वर्षापूर्वी जेव्हा माणसाची वर्बल कम्युनिकेशन सुरू झालं, खाणाखुणांनंतर मनुष्य काहीतरी आवाज करून एकमेकांना जेव्हा संकेत द्यायला लागला, भाषा जशी प्रगत व्हायला लागली, मी भाषा म्हणणारच नाही, मी संकेतच म्हणतो फक्त. म्हणजे की नुसतंच हात हलवण्यापेक्षा असं केलं की समोर जाऊनच आपल्याकडे बघतो, इतकं सोपा नाद निर्मिती झाली. तेव्हा जसं माणसाने पृथ्वीवर बघायला सुरुवात केली आणि पृथ्वीवरच्या त्यांना अनेक गोष्टी दिसायला लागल्या, तसं माणसाने आकाशात बघितल्यानंतर त्याला आकाशात अनेक गोष्टी दिसायला लागल्या. आणि त्या आकाशातल्या गोष्टी बघता बघता मनुष्याच्या बुद्धीला ही गोष्ट लक्षात आली की अरे आकाशात हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, ज्याला आपण ग्रह म्हणूया, तारे म्हणूया, झुरळं म्हणूया, माकडं, काय वाटेल ते म्हणूया, त्याला काही तेव्हा नावं नव्हती, पण ते जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट्सना किंवा त्या वस्तूंना एक नियमित कालगणना आहे. म्हणजे आपण ज्याला आता सूर्य म्हणतो, तो सूर्य अमुक अमुक वेळेला अमुक अमुक दिशेला रोज दिसतो, तो अमुक अमुक वेळेला रोज वरती असतो आणि तो अमुक अमुक वेळेला रोज तिकडे असतो. तसंच तो नाहीसा झाल्यानंतर अजून एक काहीतरी तिकडून बाहेर येतं, जे पांढऱ्या रंगाचं असतं, जे ह्याच्या एवढं चमकत नाही, परंतु ते अमुक अमुक वेळेला येतं आणि ते इकडे गेलं की परत हे काहीतरी बाहेर येतं. तर हे जी कालगणना आहे ही ह्या लोकांनी नोट डाऊन करायला सुरुवात केली. आणि ही नोट डाऊन करायला सुरुवात करून झाल्यानंतर इकडे मुळात ह्या ग्रह पद्धतीची मांडणी करायला सुरुवात झाल्यामुळे रात्रीच्या काळात जेव्हा आपण आता कोकणात जातो, आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शक्य नाही कारण का आपल्याकडे लाईट्स खूप आहेत, लाईट पोल्युशनच म्हणूया आपण. पोल्युशन खूप आहे. जिथे आपण मिट्ट काळोखात जातो की जवळच्या 5 किलोमीटरच्या परिसरात एकही लाईट नाही आणि निरभ्र आकाश आहे, आणि तेव्हा आपण आकाशात बघितल्यानंतर आपल्याला किती तारे दिसतात, असंख्य दिसतात. आणि जर तू नीट बघितलंस ना तर ह्या सगळ्या ज्योतींसारख्या दिसतात बघ. हे स्पार्कल होत असतात ना, आपण जशी एक ज्योत लावल्यानंतर ती ज्योत अशी स्टेडी नसते ना, ती स्पार्कल होते. त्याच्यामुळे ह्या ज्योतींवरनं जे शास्त्र तयार होतं हे ते ज्योतिषशास्त्र आहे. सो हा ज्योती हा संधी आहे आणि त्या संधीचा कलोक्वियल संस्कृतमध्ये किंवा बोलीभाषेमध्ये जसा तीचा श होतो, त्यामुळे तो ज्योतिषशास्त्र झालेला आहे शब्द. त्यामुळे हा ज्योतिष हा शब्दच अस्तित्वात नसून ज्योतींवरनं प्रमाणात घेतलेलं किंवा ज्योतींवरनं प्रमाणित केलेलं जे शास्त्र आहे ते हे ज्योतिषशास्त्र आहे. अच्छा, बरं. आता ह्याच्यावर मी तुला एक प्रश्न विचारतो, म्हणजे आकाशातल्या ज्योतींच्या आधारावर, की ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रह मानले जातात, बरोबर? म्हणजे 9 ग्रहांच्या अनुषंगाने ते सगळं गणित मांडलं जातं ज्योतिषशास्त्राचं. मग आता जर आपण मॉडर्न एम्पिरिकल सायन्स किंवा मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीबद्दल, खगोलशास्त्राबद्दल जर बोलायचं झालं तर 8च ग्रह मानतो आपण. एक प्लुटो होता, त्याला आपण शास्त्रीयदृष्ट्या तडीपार केलं, लघुग्रह म्हणून, डॉर्फ प्लॅनेट म्हणून. आता उरले 8च ग्रह. बरं, त्याशिवाय इतर ग्रहांना असंख्य चंद्र आहेत, आपल्या पृथ्वीलाच एक चंद्र आहे, बरोबर? तर हे 9 ग्रह आणि हा एक चंद्र, पृथ्वीचा चंद्र, पृथ्वीचा चंद्र, बरोबर. म्हणजे आता प्लुटो काढून जर चंद्र आपण धरला तर ते 9चा आकडा पूर्ण होतो, तेही ठीक आहे. पण हे एवढेच का, आणि ह्या एवढ्यांचाच परिणाम कसा काय होतो? म्हणजे कितीतरी धूमकेतू येऊन जाऊन असतात, उल्कावर्षाव होत असतो, इतर ग्रहांना विविध चंद्र आहेत, बरं शनीला बकडी वगैरे आहेत, मग हे 9चा आकडा का? वा, परत खूप चांगला आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण ह्याच्यासाठी मला थोडीशी पार्श्वभूमी सांगायला लागेल की मुळात आधी पत्रिका म्हणजे काय हे आधी पहिल्यांदा मी जाहीर करतो की आपण पत्रिका जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो आणि म्हणतो माझी पत्रिका करा, तेव्हा कुठचाही ज्योतिषी तुमच्याकडनं 3 गोष्टी मागतो. तुमचं जन्म ठिकाण सांगा,
तुमची जन्मतारीख सांगा आणि तुमची जन्मवेळ सांगा. या 3 गोष्टी झाल्यानंतर पत्रिका तयार होते. आता ह्या 3 गोष्टी का लागतात मुळात? तर पत्रिका म्हणजे मुळात पत्रिका किंवा ज्याला आपण कुंडली सुद्धा म्हणतो. कुंडली म्हणू, वॉट एव्हर, पत्रिका किंवा कुंडली म्हणू आपण. ही जी पत्रिका प्रत्येक माणसाची तयार झालेली असते किंवा तयार होते, ही पत्रिका म्हणजे ज्यावेळी जो मनुष्य आणि नुसता मनुष्य असतं नाही, स्थावर आणि जंगम सगळं, म्हणजे कंपनी जरी फॉर्म करायची असली तर ज्या दिवशी आपण असं म्हणतो की मी ह्या तारखेला हा माझा मुहूर्त आहे, मुहूर्त आहे याचा अर्थ काय की त्यावेळेला आपण ती वस्तू जन्माला घालणार आहोत ठराविक वेळेला. आणि तसंच जेव्हा कुठचंही बाळ जन्माला येतं, आता जन्माला येण्याची प्रक्रिया म्हणजे कन्सीव्ह होण्याची प्रक्रिया नाही. जेव्हा बाळ हे स्त्री देहापासून वेगळं होतं, त्याला त्याची वेगळी आयडेंटिटी मिळते, तो त्याचा जन्म मानला जातो. जोपर्यंत ते आईच्या पोटामध्ये आहे तोपर्यंत ते आईच्या शरीराचा एक भाग आहे, त्याला वेगळी आयडेंटिटी. उद्या आईला काही झालं तर ते बाळाला नॅचरली होणारच आहे, पण जेव्हा बाळ वेगळं होतं तेव्हा मग आईला काही झालं तर ते बाळाला होईल असं नाहीये. सो त्याची जेव्हा आयडेंटिटी वेगळी होते, स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतो, तो त्याचा जन्म समय किंवा जन्म वेळ मानली जाते. आणि मग त्या वेळेला, त्या तारखेला, त्या ठिकाणाहून पृथ्वीच्या आजूबाजूला असलेल्या 360 अंशांमध्ये कुठचा ग्रह ह्या कुठच्या अंशावर आहे ह्याची नोंद म्हणजे पत्रिका. बरं, म्हणजे बेसिकली आपण स्क्रीनशॉट काढतो की नाही, आपण एखाद्या फोनमध्ये घेऊन की हे मला माझे असे ॲप्स असे अरेंज करायचे आणि कौस्तुभ आपण हे बघा माझी ॲप्स कशी अरेंज केले, आपण पटकन स्क्रीनशॉट काढतो आणि पाठवतो ना. तर पृथ्वीच्या भोवतीच्या ग्रहांचा बाजूला असलेला स्क्रीनशॉट म्हणजे पत्रिका. त्यामुळे पत्रिका करणं किंवा पत्रिका तयार करणं ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची सिद्धी, उपासना, अध्यात्म असं काहीही नसून हे अतिशय साधं सोपं गणितीय नोंद आहे. अच्छा. आता 360 अंशामध्ये शनी 277व्या अंशावर आहे, चंद्र 12व्या अंशावर आहे, मंगळ 120व्या अंशावर आहे, राहू केतू अजून काय कुठे कुठे असतील. आता 277 अंश मोजायचे कसे? बरोबर की नाही? जर आपण पूर्व क्षितिज हे 0 डिग्री मानलं, मी एक उदाहरण देतोय की पूर्व क्षितिज एक्झॅक्टली जिथे तिथे 0 डिग्री पासून पूर्ण फिरून आपण परत पूर्व क्षितिजापर्यंत आलो, ते 360 अंश असं झालं. तर इथे 277 असा खाली कुठेतरी तो शनी मोजायचा कसा? म्हणून या 360 अंशांचे 12 समान भाग केलेले आहेत 30-30 अंशाचे, ज्याला आपण राशी असं म्हणतो. अच्छा. त्यामुळे आपण जेव्हा असं म्हणतो की शनी जेव्हा 277व्या अंशावर आहे तेव्हा त्याने 30 अंशाचे किती भाग पूर्ण केले? 9 म्हणजे 9 भाग ओलांडून शनी पुढे गेलेला आहे आणि 10व्या भागात तो 7व्या अंशावर आहे. बरोबर. अॅनॉलॉजिकली म्हणजे 270 पूर्ण झाल्या डिग्रीज आणि 10व्या भागात तो 7व्या अंशावर आहे. म्हणजेच याचा अर्थ शनी 10व्या राशीमध्ये 7व्या अंशावर आहे. अच्छा. त्यामुळे ही मापन पद्धती सोपी झाली म्हणून हे 12 त्याचे भाग केले. अच्छा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांना आणि ज्योतिषशास्त्र न मानणाऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की जर खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक सत्य हे आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर अख्खं ज्योतिषशास्त्र हे पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतात या लॉजिकवर कसं काय? मी नेमका हाच प्रश्न विचारणार होतो की तू जसं सांगितलंस तसं आत्ता मी जन्माला आलो आणि डोळे उघडून आकाशाकडे बघितलं तर जे चित्र दिसतं त्याचा स्नॅपशॉट म्हणजे पत्रिका. बरोबर. म्हणजे मी पृथ्वीवर बसून आकाशात काय चाललंय त्याच्यानुसार मी माझ्या आयुष्याचा संबंध. अगदीच बरोबर. आणि शास्त्रानं हे सिद्ध केलेलं आहे की पृथ्वी ग्रहांभोवती म्हणजे सूर्यमालेभोवती फिरत नाही, सूर्याभोवती आपण सगळे भ्रमण करत असतो. मग ही तफावत असताना सुद्धा हे शास्त्र कसं काय? हे शास्त्र आणि मग ह्याचे फंडामेंटल्स कसे? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्योतिषशास्त्राची जेव्हा निरीक्षणाच्या माध्यमातून निर्मिती व्हायला सुरुवात झाली, म्हणजे निरीक्षण म्हणजे जसं मगाशी म्हटलं तसं की सूर्य इथे असतो तो संध्याकाळी इकडे जातो, चंद्र इथे असतो तो सकाळी इकडे जातो, वगैरे वगैरे वगैरे. अजून सुद्धा आपल्याला आपण जर नीट आकाश बघितलं तर आपल्याला काही ठराविक प्लॅनेट ठराविक ठिकाणी दिसतात. प्लॅनेट म्हण तारे म्हण काय वॉट एव्हर असतात. तर ही जी निरीक्षण शक्तीतनं जेव्हा ज्योतिषशास्त्र सुरुवात झालं तेव्हा पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी जशा आपण चक्षुर्वयी सत्यम या तत्वावर वापरतो तशा आकाशातल्या गोष्टी सुद्धा चक्षुर्वयी सत्यम या तत्वावर वापरल्या गेल्या. अच्छा. सूर्य इकडून इकडे जातो, तू हलतोस का तुझ्या जागेचा? नाही. मला दिसतं काय? सूर्य इकडून इकडे गेला. हो. मग उद्या चंद्र इकडून इकडे गेला. त्याच्यामुळे सायंटिफिक सत्य जरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते जरी असलं तरी चक्षुर्वयी सत्यम या तत्वावर फुटबॉलवर आपण मुंगी ठेवली आणि फुटबॉल फिरवला तर मुंगीला फरक पडतो का? नाही पडत.
तिला कळत नाही ते, कारण आपल्या त्या तिच्यासाठी जग फिरतं. तिच्यासाठी जग फिरतं, कळलं की नाही. त्याच्यामुळे हे मानलं गेलं. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे ना की कोण कोणाभोवती फिरतं ह्याला ब्रह्मांडामध्ये किंमतच नाहीये. म्हणजे हा, याचा अर्थ असा आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सगळे बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरतात, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, शनीचे सगळे उपग्रह शनीभोवती फिरतात, हे सगळं लटांबर घेऊन शनी सूर्याभोवती फिरतो. आता सूर्य हे सगळं लटांबर घेऊन कोणातरी भोवती फिरतो, हो. मग कोणीतरी ते सगळं लटांबर घेऊन कोणातरी आणि भोवती कोणाभोवती तरी फिरतं, फिरतं. मग अजून कोणीतरी ते लटांबर घेऊन अजून कोणाभोवती तरी फिरतं. ह्याला अंतच नाहीये, ह्याला अंतच नाहीये. आता ह्याला अंत नाहीये याच्यासाठी मी अशासाठी म्हणतो की मनुष्याचं आयुष्य आपण ॲव्हरेज 75 वर्ष धरूया. ओके, ॲव्हरेज 75 वर्ष मनुष्य जगतो असं आपण धरूया. ओके, आता मनुष्याच्या आयुष्यातले काहीही एखाद्या माणसाने जन्माला आल्यापासून 75 वर्षापर्यंत काहीही केलं नाही, त्याच्याकडे खूप पैसे आहेत, आपण म्हणतो ना की तो 7 पिढ्या बसून खातील असं जर आपण म्हटलं, आणि त्यांनी काहीही कर्तृत्व केलं नाही, तरी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये 5 आणि किमान 5 आणि 2 7 अशी वय येतात. त्या वयांमधनं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये नैसर्गिक किंवा मानसिक बदल होतात. आता मी 7 टप्पे येतात. 7 टप्पे येतात. पहिला टप्पा 12व्या वर्षी येतो, बरोबर, आपण ज्याला पौगंडावस्था हो बरोबर आहे. त्याच्यासाठी काही असतं नाही, मला नको 12व्या वर्षी, मी 15व्या वर्षीपासून, असं नाही होऊ शकत, बरोबर, हे निसर्ग नियम ते घडणारच आहे. दुसरा टप्पा 24व्या वर्षी येतो. तेव्हा काय होतं, साधारणपणे माणसाचं शिक्षण संपून आपण एक करिअरच्या मागे लागलेलो असतो. तिसरा टप्पा 36व्या वर्षी येतो. तेव्हा काय होतं, मानसिकता कशी बदलते की मग कुटुंब आहे, माझं करिअर आहे. मग चौथा टप्पा 48व्या वर्षी येतो. काय होतं की आता सेटल झालोय, आता मला रिटायरपणाचे काय, रिटायर कसं होऊ याचे वेध लागले. नंतर 60व्या वर्षी येतो, तेव्हा आपण काय म्हणतो, रिटायर. त्याच्यानंतर 72व्या वर्षी येतो की आपण काय म्हणतो की चला आता वेळ येईल आपली आता. आणि नंतर मग 84 म्हणा, 96 म्हणा, सगळा बोनस आहे, बरोबर. तसाच दुसरा टप्पा 30व्या वर्षी पहिल्यांदा येतो की मनुष्य जेव्हा 30 वर्षाचा होतो तेव्हा तो एक संपूर्ण ॲडल्ट बनून त्याच्या ॲडल्ट म्हणजे त्याच्या काय म्हणतो प्रौढत्वात तो 30व्या वर्षानंतर प्रवेश करतो. की जसा 24व्या वर्षानंतर आपण करिअरचा विचार करायला लागतो, तसं 30व्या वर्षानंतर आपण पूर्ण प्रौढ होतो. आणि तसंच 60व्या वर्षी निवृत्ती होते. हे जे टप्पे आहेत हे येणारच आहेत, त्यासाठी काही एक्स्ट्रा मेहनत करायची गरज नाही किंवा हे बदलू शकत नाहीत. तुझे वयाचे आकडे सांगितलेस ते आपण ढोबळ म्हणाला म्हणून, नॉट नेसेसरी की प्रत्येकानं 30 हा, पण 1-2 वर्ष, पण त्याच्यामुळे आता 75 वर्षाच्या आयुष्यात एका वर्षाला किंमत नाहीये. हो, आपण जेव्हा 75 म्हणतो तेव्हा आता म्हणतो ना की 1 वर्ष नापास झाला तरी काय फरक पडतो रे, असं 10वीत होतं की केव्हा काय कोणावर काही वेळ येते, मी 10वीत नापास झालो, काय फरक पडतो, तसं आहे ते. त्याच्यामुळे होतं असं. आता हे टप्पे कुठून आले, हे टप्पे अशासाठी आले की आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये असलेले जे सूर्याभोवती फिरणारे किंवा पृथ्वीभोवती फिरणारे असं आपण म्हणूया, आपल्यासाठी इतर केसेस सेमच आहेत आत्ता. हे जे फिरणारे, हे जे ग्रह आहेत, या ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याचा हा जो भ्रमण काळ आहे, हा माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करतो. आता ह्याच्यात मी तुला 2 प्रश्नांची उत्तरं एकदम देऊन टाकतो. 9च ग्रह का, पहिली गोष्ट, आणि जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य पृथ्वीभोवती सगळे फिरतात, या दोघांची. आता बघ, गुरु ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालखंड हा 12 वर्षाचा आहे. शनी ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालखंड हा 30 वर्षाचा आहे. हर्षल ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालखंड हा 77 वर्षाचा आहे. म्हणजे इन कंपॅरिझन टू अर्थ आपण एका वर्षात फिरतो, 365. बरोबर. मंगळ 2 वर्षात फिरतो. त्याच्यानंतर शुक्र आपल्यापेक्षा थोडंसं काहीतरी 354 दिवस वगैरे असं कमी फिरतो. बुध त्याच्याहून फास्ट फिरतो, 69 का 70 दिवसात फिरतो. मग तसं पुढे गेल्यानंतर हर्षलचा काळ 77 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर नेपच्यूनचा काळ 105 वर्षाचा आहे आणि प्लुटोचा काळ 144 वर्षाचा आहे. आता ह्याच्यापेक्षा पलीकडचा कुठचाही ग्रह असला तरी एक मनुष्य एका हयातीमध्ये त्या ग्रहाचं एक परिभ्रमण बघू शकत नाही. अच्छा, म्हणून ह्या 9ची मर्यादा. आणि मग प्लुटो हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये अजून अभ्यासला का गेलेला आहे, कारण का 144 वर्ष हे कोणी एकेकाळी पृथ्वीवर माणसाचं वय होतं. ॲव्हरेज एज तेवढं असायचं. आपण महाभारताचा काळ म्हटला तर असं मानलं जातं की कृष्णाचं वय त्या काळी 125 वर्षाचं होतं.
आणि मग 125 वर्षाचा कृष्ण जर त्याच्या सो कॉल्ड मध्यवयात जर लढला असेल तर तो 200 वर्ष जगलाय ना, म्हणजे त्यांनी प्लुटोचं एक परिमाण बघितलंय. हा, पण आताच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे बघत नसल्यामुळे त्या ग्रहाचे असलेले परिणाम वेगळे आहेत. परंतु ह्याचं म्हणून उत्तर आहे की म्हणून हेच 9 ग्रह, अच्छा, की हे 9 ग्रह एक मनुष्य एका जन्मामध्ये एक तरी परिभ्रमण बघू शकतो प्रत्येक आणि म्हणून त्याचा आपल्या आयुष्यावर कधी ना कधी कधीतरी थेट परिणाम होतो. होतोच त्याचा. म्हणून मग आपण प्लुटोच्या बाहेरचा किंवा अजून कुठच्या तरी सूर्य कोणामध्ये फिरतो याचा विचार करत नाही, कारण आपल्याला त्या परिभ्रमणाचा आपल्या आयुष्यावर काही फरकच पडत नाही. कारण आपल्या आयुष्याची कुवतच तेवढी. तेवढी नाहीये. म्हणजे आपलं जर चक्र एवढं असेल, म्हणजे आपण गाडीचा फॅन बेल्ट बघतो की नाही, हो. एक मोठं व्हील असतं, एक छोटं व्हील असतं, बरोबर. हो. आता हे मोठं व्हील किती मोठं करायचं किंवा ते मोठं व्हील फिरवायला पण एक मोठं व्हील आहेच की, त्याच्याही पलीकडचं मोठं व्हील आहे, पण त्या व्हीलचा आपल्याला उपयोगच नाही आहे. आपल्याला जे व्हील फिरवतंय तेच आपल्या कामाचं आहे. बरोबर आहे. म्हणून हे 9 ग्रह आहेत. अच्छा. आणि परत खगोलशास्त्रीय सिद्धांतानुसार पृथ्वी सूर्याभोवती जरी फिरत असली, हे सत्य जरी असलं तरी मी म्हटल्याप्रमाणे की पृथ्वीभोवती कोण काय फिरतं ह्याचं आपल्याला जे दिसतं त्याच्याने ही रिडिंग्स केलेली आहेत. आता ही रिडिंग्स कशी केलेली आहेत की सूर्य जर पूर्व क्षितिजावर असताना एखाद्या माणसाचा जन्म झाला तर एक नोट करून ठेवली की अमुक अमुक दिवाणांच्या घरी जन्माला आलेला कौस्तुभ नावाचा एक जो सुपुत्र आहे, हा जन्माला जेव्हा आला तेव्हा पूर्व क्षितिजावर अमुक अमुक अंशावर सूर्य नावाचा ऑब्जेक्ट होता. मग ते झाल्यानंतर हा जेव्हा कौस्तुभ दिवाण मोठा व्हायला लागतो तेव्हा लक्षात येतं की अरे कौस्तुभकडे एक उत्तम शरीर आहे, अरे कौस्तुभ अतिशय तेजस्वी दिसतो, अरे कौस्तुभकडे खूप चांगली लीडरशिप क्वालिटी आहे, अरे कौस्तुभचा राजकीय ओळख चांगली आहे. अच्छा, म्हणजे जर जन्माला आल्यानंतर सूर्य पूर्व क्षितिजावर असेल तर हे गुण दिसतात. थांबा, अजून कोणाकोणात दिसतात? मग ही निरीक्षणं नोंद करत झाली अशा प्रकारची. आणि ही प्रत्येक ग्रहाची प्रत्येक स्थितीमधली निरीक्षणं नोंद करत करत, कारण 5000 वर्षापूर्वी सुद्धा पुरुष किंवा बाई म्हणजे जन्माला येण्याची प्रक्रिया ही 9 महिने 9 दिवसाचीच होती. आज शास्त्र किती डेव्हलप झाले तरी ती 9 महिने, असं नाही म्हणत ना आपण की नाही डॉक्टर 6 महिन्यात बघा ना जरा प्लीज, म्हणजे जरा मला थोडंसं आम्हाला घाई आहे हो, जरा कंप्रेसर लावून काहीतरी 6 महिन्यात करून द्या की, आता एवढं तुमचं सायन्स डेव्हलप झालंय. असं होऊ शकत नाही आणि अजून पुढच्या 5000 वर्षात सुद्धा असं होणार नाहीये. त्यामुळे बरं, शोध ही अशी वस्तू आहे, ज्ञान आणि अज्ञानातला हा फरक आहे. पृथ्वी सूर्या गॅलिलिओने जेव्हा सांगितलं सूर्याभोवती सगळेजण फिरतात तेव्हा त्याला फाशी दिलं, बरोबर, तो शोध लावला त्याने. आता आपण सगळे मान्य करतो की हो पृथ्वी सूर्याभोवती फिरते. उद्या कोणीतरी म्हणाल असं नाहीये, सूर्य त्याच्याभोवती फिरतो ना, मग आपण पण त्याच्याभोवतीच फिरतो. आपण काय म्हणतो, थांब रे, आपण सूर्याभोवतीच फिरतो. सो हे जे शोध आहेत ना, हा ज्ञानाचा भाग आहे. पण वस्तुस्थिती काय आहे की मला सूर्य इथे होता, तो आता इथे गेलेला दिसला, हे काहीही शोध लागले तरी ही घटना बदलणार नाही. आणि या शोधाच्या बाबतीत पण आणखीन एक गंमत सांगतो की आपण शोध लावला असं मराठीमध्ये म्हणतो, ते म्हणजे दोन्ही अर्थाने म्हणतो की मी लाईट बल्बचा शोध लावला काय, किंवा न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण इंग्रजीमध्ये ह्याला 2 पार्ट मानले जातात, इन्व्हेन्शन आणि डिस्कव्हरी. इन्व्हेन्शन म्हणजे तो शोध शून्यातून लावला जातो. एक्झॅक्टली. डिस्कव्हरी म्हणजे ती गोष्ट आहे, आम्हाला आत्ता कळली. जसं तू म्हणाला तसं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही डिस्कव्हरी कदाचित आपल्या पूर्वजांना, म्हणजे आपण जी भारतीय संस्कृती म्हणतो त्यांना ते आधीपासून माहिती असेल, बाकीच्या नंतर कळलं आणि ती जगन्मान्यता नंतर मिळाली. बरोबर. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परत तुझ्या एका विधानाबरोबर अर्थ बरोबर जुळतोय की आपल्याला जे दिसतंय आणि जे आपण सिद्ध करू शकतोय, जसं तू स्वभाव गुण म्हणालास की अमुक एका अंशावरती अमुक एक ग्रह असताना त्याचा व्यक्तीच्या स्वभावावर असा असा परिणाम पडतो, ही नोंद करून जेव्हा ती टॅली झाली, वारंवार त्याचं सिद्ध झाली, तेव्हा ते शास्त्र बनलं. बरोबर आहे. बरोबर. पण करेक्ट आहे. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे कोणाभोवती कोण फिरतं ह्याचा संबंध नाही आहे, आपल्याला दिसतं हे अंतिम सत्य आहे आणि ह्याच्यावर हे आपलं निरीक्षण आणि शास्त्र सगळं अवलंबून आहे आणि तसं ते सिद्ध होत गेलेलं आहे. अच्छा, बरं. मग आता ह्या 9 ग्रहांच्या भ्रमंतीवरती जे काही सिद्धांत मांडले गेले किंवा जे काही स्वभावावरती त्याचा परिणाम होतो वगैरे, स्वभावावरती, परिस्थितीवर, येणाऱ्या परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अनेक वेळेला असं म्हटलं जातं की बरं, आणि एक प्रश्न, जसं तू ह्याच्याबद्दल सांगितलंस, अंशांबद्दल आणि राशींबद्दल सांगितलंस, तसं हे पत्रिकेतली घरं काय असतात? बेसिकली ज्योतिषशास्त्रामध्ये ही जी पत्रिकेमध्ये आपण 12 ग्रह, 12 पत्रिकेमध्ये आपण जी 12 स्थानं म्हणतो, 12 राशी, 12 स्थानं. राशी आणि स्थानं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. ओके. राशी हे आकाशाचे केलेले 12 भाग आहेत आणि पत्रिकेमध्ये जे 12 भाग आहेत त्या माणसाच्या आयुष्यात इफेक्ट करणाऱ्या 12 गोष्टींचं तिथे प्रतिनिधित्व केलेलं आहे.
उदाहरणार्थ पहिलं स्थान जे असतं ते मस्तक स्थान आहे, की त्या माणसाची पर्सनॅलिटी कसं असेल, की बाबा ह्युमन बिईंग म्हणून हा मनुष्य कसा असेल, ह्याचं डोकं कसं असेल. डोकं इन द सेन्स दिसणारं डोकं नाही, आतलं डोकं, की तो मनानेच आपण म्हणतो ना, अरे तो माणूसच नाही रे, गडबड आहे माणूसच, किंवा अरे नाही हा तो सज्जन मनुष्य, हा चांगला आहे, तो मस्तक सेल्फ, हाऊ आर यू, हे पहिल्या स्थानावर. स्वभाव गुण म्हणूया आपण. स्वभाव गुण, करेक्ट, सेल्फ पर्सनॅलिटी. दुसऱ्या स्थानावरनं आपल्याला सुख, कुटुंब आणि धन, की त्या माणसाची फॅमिली कशी असेल, त्या माणसाला आयुष्यात धनलाभ कसे होतील, हे आपल्याला दुसऱ्या स्थानावरनं कळतं. म्हणजे दुसऱ्या स्थानावरनं म्हणजे दुसऱ्या स्थानाला त्याची ओनरशिप दिलेली आहे, आणि त्या ओनरशिपवरनं म्हणजे मग त्या स्थानात कोण आहे, त्या स्थानाचा मालक कुठे पडला, हे इंटरपर्सनल रिलेशनशिप असतं, तसंच वर्क होतं. परंतु दुसरं आपण जसं फॉर एक्झाम्पल की ब्रश करायला आपण सकाळी बेसिनकडेच जातो की नाही, आपण ब्रश करायला बाल्कनीत शक्यतोवर जात नाही, किंवा गेलो तरी शेवटी बेसिनमध्ये जातो की नाही. तसं ते कारकत्व ब्रश करण्याचं बेसिनला आपण देऊन ठेवलेलं आहे, की बाबा इथे दात घासायच्या सगळ्यांनी. तसं ते कारकत्व द्वितीय स्थानाला कुटुंब आणि धन, आणि हे पण निरीक्षण शक्तीतनंच आलेलं आहे. अच्छा, की ह्या स्थानाचा अमुक अमुक मालक अमुक अमुक गोष्टीत पडला, की अरे प्रॉब्लेम होतो ह्याला, अरे कुटुंबाचा प्रॉब्लेम झाला होता, मग तो का झाला होता, हे बघ हे आहे, हे कॉमन दिसतंय सगळीकडे. अच्छा, म्हणजे दुसऱ्या स्थानाचा कुटुंब आणि धनाचा संबंध आहे. बरं. तिसरं स्थान जे असतं ते पराक्रम आणि भावंड, म्हणजे एकंदर मनुष्य पराक्रमी आहे की नाही, किंवा एखाद्या आपण काय म्हणतो की बाबा त्याची भीड चेपते, किंवा तू धाडस तुझ्यात किती आहे. आणि भावंड, तुझी एकंदर भावंड आणि भावंडांचं सौख्य, भावंडांची भांडणं, हे तुला कसं असेल. चतुर्थ स्थान जे असतं ते आई आणि सुख, एकंदर माणसाला आयुष्यात सुख, घर कसं असेल त्या माणसाचं. आपण म्हणतो ना की तुला अरे घरात खूप प्रॉब्लेम आहे, किंवा घरात तुझं फार उत्तम आहे, ते चतुर्थ स्थानावरनं कळतं. तर ह्या पद्धतीने सांगू का सगळी 12 स्थानं? हो, हरकत नाही ना, समजायला सोपं जाईल पुढच्या गोष्टी. जरूर. 5वं स्थान हे विद्या आणि संतती, तुझं शिक्षण काय होणार आणि तुला मुलं कशी होणार. बरं. 6वं स्थान हे तुझं मित्र आणि व्याधी, तुझा मित्र कसे असतील आणि तुला व्याधी किती होणार. 7वं स्थान हे तुझं पार्टनरशिप आणि धंदा, पार्टनरशिप मध्ये लग्न पण आलं. बरं. बिकॉज मॅरेज इज ऑल्सो पार्टनरशिप. येस. 8वं स्थान हे तुझं आयुष्य आणि मृत्यू. मृत्यू म्हणजे जेव्हा आयुष्याची सांगता होणार आहे तेव्हा तुझ्यावर परिस्थिती कशी असेल. अवेळी मृत्यू, वेळी मृत्यू, आपण म्हणतो की नाही की अरे अवेळी गेला रे, लवकर गेला, वॉट एव्हर. तर त्या तुझ्या आणि एकंदर तुझ्या आयुष्याचं सार, की बाबा याचं आयुष्य कसं गेलं. 9वं स्थान जे असतं ते भाग्य, नशीब, लक, तुझं कसं आहे. 10वं स्थान जे असतं ते पितृ म्हणजे वडील आणि कर्म, तुझं करिअर, तू काम कसं करशील. अरे निठल्ला आहे हा काहीच काम करत नाही. 10वं स्थान बघा याचं काय पत्रिकेमध्ये. 11वं स्थान हे लाभस्थान असतं, तुला आयुष्यात प्रॉफिट किती होणार. आणि 12वं स्थान असतं ते व्ययस्थान असतं, तू आयुष्यात खर्च किती करणार. अच्छा, या 12 स्थानांवरनं माणसाचं आयुष्य आपल्याला जोखता येतं. आता पटकन सांगतो, जे आत्ता म्हणजे गेली अनेक वर्ष प्रत्येक मनुष्य ह्या 12च्या 12 गोष्टी सोडून 13व्या गोष्टीच्या मागे लागलेला असतो, आणि ती गोष्ट म्हणजे प्रसिद्धी. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये प्रसिद्धीचं स्थान नाही. अच्छा, कारण ही एकमेव गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीशिवाय मनुष्य सुखाने जगू शकतो. मग आता तू ही 12 घरं सांगितलीस, म्हणजे 12 स्थानं सांगितलीस, आणि त्या स्थानांचं आयुष्यातलं महत्त्व सांगितलंस. आणि बोलता बोलता तू म्हणालास की प्रत्येक घराचा मालक, मग तो मालक इकडून तिकडे गेला की काय परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात असं लक्षात येतं की ऐकताना सुद्धा, म्हणजे पत्रिकेचं विवेचन ऐकताना सुद्धा असं लक्षात येत असतं की तुमचा काय गुरु वक्री आहे, किंवा तुमचा काय ह्याचा चंद्र जरासा दुर्बळ आहे. तर म्हणजे हे काय काय प्रकार आहे. म्हणजे ग्रहांचे स्वतःचे काही स्वभाव गुण असतात आणि त्यांचा परिणाम होतो का, काय काय गणित काय त्याचं ते. हे बघ, प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक मनुष्यावर परिणाम होण्याचे टोटल 2 मीडियम्स आहेत. बरं. म्हणजे पत्रिकेमध्ये असलेल्या त्या ग्रहाची पॉवर, म्हणजे आपण जसं आपल्या माणसांमध्ये जसे संघ आहेत ना, तसे ग्रहांमध्ये संघ आहेत. अच्छा. ग्रहांमध्ये पण रुलर पार्टी असते, ग्रहांमध्ये पण अपोजिशन पार्टी असते. अच्छा. रुलर पार्टी, अपोजिशन पार्टी एकमेकांशी पटत नाही. ओके. रुलर पार्टीचा एक खूप चांगला, जर अपोजिशन पार्टी बरोबर शेकहँड केलं त्यांनी, तर त्या शेकहँड कसा त्यांनी केलेला आहे याच्यावर रुलर पार्टीचं नुकसान आहे की अपोजिशन पार्टीचं नुकसान आहे ठरतं. ज्याला आपण योग म्हणतो. काही योग चांगले असतात, काही मध्यम असतात, काही वाईट असतात. चांगल्या योगामध्ये जर रुलर पार्टीचा एक प्लॅनेट हा चांगल्या योगामध्ये अपोजिशन पार्टी बरोबर आला, अपोजिशन पार्टीच्या एका प्लॅनेट बरोबर आला, तर तो चांगल्या योगात हा रुलर पार्टीचा असल्यामुळे हा अपोजिशन पार्टीवाला त्रास देऊ शकत नाही, त्याची मुसक्या बांधून बंद ठेवल्याची परिस्थिती येते. पण हाच जर रुलर पार्टीचा प्लॅनेट
वाईट योगामध्ये अपोजिशन पार्टी बरोबर आला तर तो रुलर पार्टीच्या याची मुसक्या बांधतो. त्याची गोची होते म्हणजे तिथे. म्हणजे कळलं की नाही, प्राबल्य कोणाचं आहे तर ते त्यांच्या एकमेकांच्या शेकहँडवर ठरतं एकमेकांचं. आणि मग ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रहाला स्वतःचं एक घर असतं की मी माझ्या घरी आहे, मी आनंदात आहे. मित्राचं घर असतं, अरे मी मित्राच्या घरी आनंदात आहे. शत्रूचं घर असतं की अरे नाही इथे प्रॉब्लेम आहे, मला मी इथे खुश नाहीये, किंवा जपून जपून वावरायला हा हवं ते. जपून वावरा. त्याच्यानंतर असं एक घर असतं की ते त्याला नावडतं असतं की हे शत्रूचं पण नाही, मित्राचं पण नाही, माझं पण नाही, पण हे मला आवडतच नाही. अच्छा. आपण म्हणतो ना की एका ठिकाणी अरे नको रे मला तिथे ती जागाच आवडत नाही रे मला तिथे. एखादा आपण म्हटलं कौस्तुभ आपण इथे जेवायला जाऊया का, तू म्हणशील अरे नको रे का, काय असं काही कारण नाहीये, पण मला ती जागाच आवडत नाही. किंवा अशी काही घरं असतात की जी त्या घराला प्रचंड आवडतात. ते शत्रूचंही नसतं, ते मित्राचंही नसतं, ते स्वतःचंही नसतं, पण मला ती आवडतेच रे जागा. मग आता ह्या सगळ्या गोष्टींवर त्या ग्रहाची मनस्थिती किंवा त्या ग्रहाची शक्ती ठरते. मग ती शक्ती ठरल्यानंतर तो ग्रह कसा वागणार हे ठरलेलं असतं. म्हणजे जसं माणसांच्या मूडप्रमाणे किंवा माणसांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिस्थितीप्रमाणे माणसाचं एकंदर इंटरपर्सनल रिलेशनशिप चालू असते, तसंच ग्रहांचं चालू असतं. याच्यामध्ये काहीही बदल नाही. आता फक्त एवढंच आहे की प्रत्येक ग्रह हा प्रत्येक माणसाला स्पेसिफिक असा इफेक्ट देतो, कारण का प्रत्येक माणसाचा स्क्रीनशॉट वेगळा असतो. हा, म्हणजे थोडक्यात ती पत्रिका वेगळी असते. त्याच्यामुळे होतं असं की तुझ्या पत्रिकेमध्ये तुझ्या ग्रहांची जी स्थिती आहे त्याच्यावर त्या ग्रहांची शक्ती ठरते आणि ती थेट तुला अफेक्ट करते. बरं. त्याच्यामुळे तुझ्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रहाचा जर XYZ इफेक्ट असेल तर तो माझ्या पत्रिकेत तसा असेल असं मुळीच नाही. ओके. तर त्याच्यामुळे ग्रहांचा स्वभावांचा परिणाम असा होतो की त्या ग्रहाचं बळ किती आहे ह्याच्यावर त्या ग्रहाची तुझ्यावर अंमल कसा आहे ते ठरतो. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की प्रत्येक ग्रहाला एक मूळ स्वभाव डिफाईन केला गेलेला आहे की तो मग रुलर पार्टीचा असतो, तो अपोजिशन पार्टीचा असतो, त्याचा मूळ स्वभाव तो बदलत नाही. कुठेही गेला तरी तसाच वागणार. हा, त्याचा मूळ स्वभाव तो. म्हणजे आता म्हणजे गुरुग्रह म्हटल्यानंतर की गुरुग्रह म्हटल्यानंतर गुरुग्रहाला हा ज्ञान ह्याचा संबंध, गुरुग्रहाचा संबंध हा ऍडवायझरी म्हणजे सल्लागार असणं, गुरुग्रहाचा संबंध हा ओव्हरऑल काय स्थितप्रज्ञ पर्सनॅलिटी किंवा आपण शांत म्हणू. म्हणजे गुरु कसा असतो तशी ती पर्सनॅलिटी असते. मग तो वाईट असला तरी तो त्याच्यात मूळ गुण तेच असतात. त्याचा वापर तो कदाचित चुकीच्या कामांना करेल, पण त्याच्यात मूळ त्याची प्रकृती बदलत नाही. आता मंगळ म्हटल्यानंतर तो वॉरियर आहे, तो काय म्हणतो, तो वीर आहे, तो शूरवीर आहे, तो सेनापती आहे, तो एक घाव दोन तुकडे करणारा आहे, त्याचा आगीशी फार संबंध आहे, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला की व्हॅलर, ओव्हरऑल पराक्रम. सो मंगळ स्ट्रॉंग असलेल्या माणसांच्या पत्रिकेत पराक्रम खूप असतो. आता परत त्याचा वापर कुठे करतोय हा त्याचा रुलर पार्टी आणि अपोजिशन पार्टीवर डिपेंड आहे. म्हणजे गुन्हेगार सुद्धा पराक्रमी असतातच की, परंतु त्याचा वापर चुकीच्या ठिकाणी केला जातो, असं आहे ते. त्यामुळे हे मूळ ग्रहाचं त्याला मूळ कारकत्व म्हणतात की त्या ग्रहाचा मूळ स्वभाव आणि ग्रहाचं पत्रिकेमध्ये असलेलं काय म्हणतो बल सामर्थ्य ह्याच्यावर तो ग्रह प्रत्येक माणसाच्या स्वभावावर इफेक्ट करतो. बरं. आता तू हे सांगताना एक स्टेटमेंट केलंस की प्रत्येकाचा स्क्रीनशॉट वेगळा असतो. मग आता तुला दोन प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असा की याच्यामध्ये जन्म वेळेचं नेमकेपण ह्याचं कितपत महत्व असतं. कारण तू म्हणतोस तसं जे काही आकाशातली स्थिती आकाशातले ऑब्जेक्ट्स जसे हालचाल करतात त्यानुसार तो स्क्रीनशॉट बदलतो. बरोबर. आणि ते तर सतत हलतच असतात प्रत्येक सेकंदाला. हा, मग त्या नेमक्या वेळेचं कितपत महत्व असतं. बरोबर. म्हणजे किती मागे पुढे, किती 19-20 झालेलं चालू शकतं. आणि दुसरा त्यालाच धरून प्रश्न हा की आत्ता या क्षणाला या ठिकाणी एक्झॅक्ट सेम टाइमला समजा 2 बाळं जन्माला आली. बरोबर. तर त्या दोघांचा स्क्रीनशॉट सेम असला, दोघांची ही पत्रिका, पहिली गोष्ट दोघांची पत्रिका तंतोतंत सेम असते का, आणि जर असेल तरी त्यांच्या आयुष्याची मार्गक्रमणा किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही घडत जातं त्याच्यात बदल कसे घडतात, तफावत कशी काय असते. अगदी उत्तम. दोन्ही प्रश्न अतिशय उत्तम आणि प्रॅक्टिकल आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की वेळेला किंमत आहे का. वेळेला प्रचंड किंमत आहे. ओके. आता गंमत अशी आहे की असंख्य कुठच्याही शास्त्रामध्ये कुठचाही मनुष्य जन्म हा नेमका कुठच्या वेळेला होणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे अगदी डिलिव्हरी होत असताना सुद्धा तिकडे असलेला कोणी मनुष्य छाती ठोकपणे 3:36 डिलिव्हरी होणार हे सांगू शकत नाही. त्यामुळे मुळात जन्म ही परमेश्वराच्या हातातली गोष्ट आहे. आता तो जन्म नोंद करणं ही माणसाच्या हातातली गोष्ट आहे.
त्या वेळेच्या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यामुळे जन्मवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सो जन्मवेळ जर चुकली तर आयुष्याचा जो आपण पत्रिका करतो ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या चुका, प्रचंड मोठी गल्लत होऊ शकते. आता मुळात गंमत अशी आहे की पत्रिकेचे जे ठोकताळे आहेत त्या ठोकताळ्याप्रमाणे पूर्व क्षितिजावर जी राशी असते जन्माच्या वेळेला ती राशी मस्तकस्थानी आहे असं मानलं जातं. म्हणजे पहिल्या स्थानी. मग तिथे 1 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 5 असेल, 7 असेल, काही असेल. म्हणजे तिथे 7वा जर राशी जर पूर्वस्थानी असेल तर पहिल्या स्थानात आपण 7 आकडा लिहितो आणि तिथून पुढे आकडे लिहायला सुरुवात करतात. म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 12व्या स्थानात 6 आकडा येणार, 11व्या स्थानात 5 आकडा येणार. ओके. सो हे तिथे झाले. आता याचा अर्थ काय झाला की जर पूर्व क्षितिजावर 7वी राशी पहिल्या अंशावर असेल तर त्याच्या पुढचे 30 अंश जाईपर्यंत पूर्व क्षितिजावर 7वीच राशी आहे. मग 30 अंश गेल्यानंतर आकाश बदलून 8वी राशी येणार, मग 9वी राशी येणार, मग 10वी राशी येणार. आता हा जो चेंजिंग पॉइंट असतो हा साधारणपणे 2 तासाचा असतो. मोर ऑर ॲव्हरेज आउट आपण जर काढला तर की एक राशी पूर्व क्षितिजावर साधारणपणे 2 तास राहिलेली असते. म्हणजे जर 15 अंश राशी असेल जन्माला येताना तर अजून 1 तासभर 15 अंश ती राहणार आहे. आता वेळेच्या बदलामुळे फरक कुठे पडतो. जर 28 अंश राशी आली असेल काठावर, आता 2 अंशातच राशी बदलणार आहे तर 2 अंश आपण म्हटल्यानंतर हार्डली 5 ते 7 मिनिटाचा अवधी मिळतो. आणि जर 7 मिनिटं त्या डॉक्टरनी जन्म झालाय आणि तिथे 10 मिनिटं झाली का हो जन्म होऊन, अरे बापरे थांबा आता काहीतरी नोंद करूया. आता ती जर नोंद केली आणि त्या नोंदीप्रमाणे जर 8वी राशी तिथे त्याची पत्रिकेप्रमाणे आली पण मूळ जन्म 7व्या राशीत झालेला आहे तर ह्या पत्रिकेचे जे बलसामर्थ्य आहे हे सगळं बदलतं. त्याच्यामुळे साधारणपणे जेव्हा आम्ही कन्सल्ट करतो तेव्हा जर आम्हाला असं लक्षात आलं की आता साधारणपणे एखाद्या माणसाचं वय 60-65 वर्षाचं आहे की त्या काळात नक्की करेक्ट वेळ मोजली असेल का, ह्याची शाश्वती आहे का, बरं तुमचा जन्म कुठे झाला, नाही आमचा जन्म गावाला घरीच झाला, अच्छा ओके, डेंजर झोन क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला किती भाऊ बहीण आहेत, नाही मी 6वा होतो, अच्छा म्हणजे डेंजर झोन क्रमांक 2. म्हणजे परत जन्माच्या वेळेला सिरियसनेस नाही, पहिल्या मुलाला सिरियसच असतो ना. जसं जर 6वा मुलगा असेल तर झाला बाबा नीट, चला आई बाळ सुखी आहेत इथपर्यंत आनंद मानतो आपण. जन्म वेळ पर्टिक्युलरली नोंदवण्याची तेवढं लक्ष कोणी देत नाही. म्हणजे देत नाही असं नाही, न देण्याची पण शक्यता आहे असं आपण म्हणू. न देण्या म्हणजे 50-50% आहे. असं काही नाही की 12वं बाळ असलं तर काय त्याच्या जन्माकडे कोणी लक्ष दिलं नाही असं नाही म्हणत नाहीये. पण 1 ते 29 डिग्री लग्नरास येते आणि त्याच्यात हे म्हणतायत की घरी जन्म झालाय, त्याच्यात हे म्हणतायत की मी 5वा नंबरचा भाऊ आहे. ओके, मग आता अशा वेळेला करा. एक काळ असा होता की ज्या वेळेला ऍक्च्युअल जन्मतारीखही माहिती नसायची. 1 जून ही सरसकट दाखल्यासाठी जन्मतारीख दिलेली असायची. मग तशा वेळेला खूप प्रश्न पडतात. मग अशा वेळेला बऱ्याचदा अशाही केसेस येतात की त्यांच्या पत्रिका आपल्याला करताच येत नाहीत. कारण का होतं असं की प्रत्येक अंश जसा बदलत जातो ना तशा प्रत्येक आयुष्यातल्या घटनांचे माइलस्टोन्सचे कालखंड बदलत जातो. म्हणजे आपण निरीक्षण क्षमतेवर आपल्याकडे जे ठोकताळे आहेत त्याच्यावर जर मला कळलं की तुझी 27 अंश राशी आहे तर मी तुला सांगेन की साधारणपणे तुमच्या वयाच्या 23व्या वर्षी तुम्हाला लग्नाचा योग आला होता का हो, तर तू म्हणशील 23व्या वर्षी हो. साधारण कुठचा महिना, मी म्हणेन जुलै महिन्यात साधारण तुम्हाला, हो 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 जुलै महिन्यात आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला, अच्छा ओके, म्हणजे 27 अंश मॅच झाली कारण हा योग मॅच झाला. रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ते टॅली करायला लागतं. बरं, मग तशा केसमध्ये होतं काय की जर अगदीच 29 अंश असेल आणि हे म्हणत असतील नाही हो साधारणपणे सकाळची 11 जन्मवेळ आहे असं, तर मग त्या केसमध्ये आम्हाला त्या माणसाकडनं सगळ्या आयुष्यातल्या मुख्य घटना चांगल्या आणि वाईट ह्या लिहून घेऊन मग आधीच्या 5 पत्रिका आणि नंतरच्या 5 पत्रिका टॅली करून बघायला लागतं की हो त्यातल्या त्यात ही जवळची पत्रिका आहे. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाला कदाचित आपण योग्य मदत किंवा गायडन्स देऊ शकतो. बरं, म्हणजे साधारणतः 10 शक्यता काढल्यानंतर त्यातली कमीत कमी 10 कमीत कमी 10 शक्यता काढल्या तर त्याच्यातली एखादी सगळ्यात जवळची जी असेल मी तुला हेही सांगतो की ज्या आपल्या महापुरुषांच्या पत्रिका आपल्याकडे आहेत, म्हणजे अगदी श्रीरामांपासून आपण अगदी आता गेल्या 100-150 वर्षातल्या बघूया पत्रिका, त्या पत्रिकां जर आपण आता लोकमान्य टिळकांचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांचं जे काही जन्मसाल आहेत, त्यांची जी काही जन्मवेळ अवेलेबल जन्मवेळ आणि जर त्यांचं
तारीख आणि जन्म ठिकाण ह्याच्याप्रमाणे पत्रिका केली तर ह्या पत्रिकेचा मनुष्य इतका असामान्य कसा असा प्रश्न पडावा इतकी सामान्य कुंडली ती जन्माला येते. मग त्यावेळेला जन्म ठिकाण जन्म तारीख तीच ठेवून जन्मवेळ 1 वर्ष आधीची, जन्मवेळ 1 वर्ष आधीची किंवा जन्म तारीख जन्मसाल पुढे जन्मसाल मागे, म्हणजे मुख्य गोष्ट बदलायची नाही. कळलं की नाही? म्हणजे 19 आता ज्या गोष्टी आपल्याला ठामपणे माहिती माहिती आहे, आहे. तारीख आणि ठिकाण माहिती माहिती आहे आपल्याला, वेळ बघूया. वेळ किंवा तारीख सुद्धा काय 1680 असं असेल फॉर एक्झाम्पल, तर 1680 हे आपल्याला माहिती आहे, मग 1679 पण असू शकतं. नंतरच्या नोंदीमध्ये ती नक्की तारीख काय होती हे कुठे आपल्याला कळलंय. त्यामुळे मेजर ब्लॉक तोच ठेवून 80चं 79, 78 आणि 77 केल्यानंतर उदाहरण ही ती असामान्य पत्रिका तयार झाली असं होतं. त्याच्यामुळे जन्मवेळेचं महत्त्व इतकं आहे अनन्यसाधारण की जन्मवेळ जर चुकलेली असली तर सगळ्या पत्रिकेचा बोजवारा काय म्हणतो आपण बँड वाजू शकतो. म्हणजे फक्त जन्म वेळच नाही, जन्म तारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ पण तिन्ही parameters. आताच्या आपल्या म्हणजे गेल्या 50 वर्षाच्या एकंदर किंवा 75 वर्षाच्या जर आपलं एकंदर हिस्ट्री आणि टेक्नॉलॉजी बघितली तर जन्म तारीख आणि जन्म ठिकाण हे चुकण्याची शक्यता खूपच रेअरेस्ट रेअर आहे. आणि मुळात अख्खी पृथ्वीचा विचार करत असल्यामुळे जन्म ठिकाणाच्या वेळेला साधारणपणे 30 किलोमीटर रेडियसमध्ये आपण जन्म कुठेही घेतला तरी पत्रिकेवर फरक पडत नाही. कारण असं रिडिंग आहे की 30 किलोमीटरच्या रेडियसमधनं तुम्ही कुठूनही आकाश बघितलं तरी तुम्हाला ग्रहाची पोझिशन ती त्याच अंशावर दिसते पृथ्वीतनं. त्याच्यामुळे जन्म वेळेत अजूनही तफावत पडते. म्हणजे अगदी माझ्या जन्माच्या वेळेपर्यंत सुद्धा माझ्या पत्रिकेमध्ये, माझ्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये जन्मवेळेची करेक्शन आहे. माझी पत्रिका 5:52 सकाळची केलेली आहे माझ्याच वडिलांनी, जी नंतर मग मी पेटी वाजवायला लागल्यानंतर अरे चहा कसा काय पेटी वाजवतो असं झाल्यानंतर अरे ही 5:50ची पत्रिका आहे असं करेक्शन माझ्याच पत्रिकेत झालं. आणि ही 77ची गोष्ट आहे, म्हणजे फक्त 47 वर्ष मागची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आजही जी माणसं किंवा आजही जे लोक पत्रिका करायला आमच्याकडे येतात त्यांच्या जन्मवेळेचं करेक्शन एकदा एक कुठचा तरी ठोकताळा लावून फायनल काय म्हणतो आपण, जसं आपण रॅन्डम क्वालिटी चेक करतो तसं ते रॅन्डम क्वालिटी चेक जन्मवेळेचा हा करायलाच लागतो. त्याच्याशिवाय आपण हे म्हणूच शकत नाही की ही पत्रिका 100% तुझ्यासाठी किंवा तुझीच ही पत्रिका आहे म्हणून. बरं, असं आता थोडासा प्रश्न मी तुला वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी बद्दल विचारतो की जे तू आता सांगितलंस की अगदी काटेकोरपणे हे किती महत्वाचं आहे, बरोबर. आता वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जन्म तारखेनुसार, कारण ते सूर्यभ्रमणावरती म्हणजे सन साइन मानली जाते, सन साइन्स मानल्या जातात त्याला. आपण चंद्राच्या किंवा आपल्या संपूर्ण आकाशाच्या याच्यानुसार मानतो. आता आपण सन साइन एखाद्याची एरिस आहे का वर्गो आहे का लिओ आहे ही त्या तारखेनुसार ठरते की साधारण एका तारखेला ती बदलते. आणि ती नेमक्या त्याच तारखेला जन्माला आलेला माणूस असेल तर त्याला कस्प म्हणतात. बरोबर, की एका कस्पवरती तो जन्माला आलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती आधीच्या आणि नंतरच्या या दोन्ही राशींचे स्वभावगुण त्याला लागू होतात असं मानलं जातं. मग तसा प्रकार आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आहे का? आता सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना ही गोष्ट अतिशय क्लिअर करतो की राशी म्हणजे तुझी रास कोणती असा जर आपण प्रश्न विचारला तर भारतीय क्लासिकल ॲस्ट्रॉलॉजी, शास्त्रीय ज्योतिषशास्त्र हे आपण पत्रिकेमधल्या चंद्राच्या स्थितीनुसार, चंद्र हा कुठच्या राशीत आहे ह्याच्यावर आपण त्या माणसाची रास ठरवतो. म्हणजे जर तुझा चंद्र हा 2 नंबरमध्ये असला वृषभ राशीत तर म्हणतो तुझी रास वृषभ आहे. तसंच पाश्चिमात्य ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सूर्य कुठच्या राशीत आहे त्याच्याप्रमाणे सूर्याचं त्या माणसाची राशी ठरवली जाते. आता सूर्य दर महिन्याला राशी बदलत असल्यामुळे, म्हणजे एक जसं आपण म्हणतो की मकर संक्रांत म्हणजे काय की 14 तारखेला सूर्य मकरेत प्रवेश करतो, त्याच्यानंतर पुढच्या 15 तारखेला तो कुंभेत प्रवेश करतो, पुढच्या 15 तारखेला तो मीनेत प्रवेश करतो, मेषेत प्रवेश करतो. त्यामुळे सूर्य रास जी असते ती 1 महिना चालते, कारण सूर्य 1 महिना त्या राशीत असतो. चंद्र रास 2.5 दिवसच चालते, कारण चंद्राचं भ्रमण खूप फास्ट असल्यामुळे तो 24 तासात कक्षा पूर्ण करतो ना, त्यामुळे तो 2.5 दिवसात 1 रास पूर्ण करतो. त्यामुळे भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपली रास दर 2.5 दिवसाला बदलते, पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांची 1 महिना रास चालते. आता मुळातच गोष्ट अशी आहे की राशीवर्ण स्वभाव हा मुख्य पारंपरिक शास्त्रीय ज्योतिषशास्त्राचा हा फक्त मेकअप सारखा पापुद्रा आहे. बरं, इट इज नॉट इवन 5 to 10% ऑफ द बेसिक म्हणजे कम्प्लीट ॲस्ट्रॉलॉजी. अच्छा, राशीवर्ण स्वभाव ओळखणं म्हणजे कपड्यावरनं माणसाचा स्वभाव सांगितल्यासारखं झालं.
की आज कौस्तुभनी हिरवे कपडे घातलेत ना, कौस्तुभचा आज काय मूड चांगला दिसत नाही. अच्छा अच्छा, कौस्तुभने आज भगवे कपडे घातलेत, अरे हा एकदम ब्राईट पर्सनॅलिटीचा मनुष्य आहे हा, असं. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की राशींवरनं जो स्वभाव ठरवला जातो ना, तो अतिशय सुपरफिशियल लेवलवर ठरवला जातो. ढोबळ की हां हे गुण तुमच्यात दिसणारच. आता कौस्तुभ त्याच्या आई वडिलांसारखा दिसतो, ह्याच्यात रॉकेट सायन्स आहे का? अजिबात नाही. नाही. मग कौस्तुभचे वडील जर बघितले, तुम्ही कौस्तुभचे वडील का? हो. का? कारण तुमचं जीन्सच आहे ना. तसं चंद्र अमुक अमुक जर मेष राशीत असेल तर तो मंगळाच्या राशीत असल्यामुळे, तो व्हॅलरच्या राशीत असल्यामुळे ते माणसं मनाने कणखर असतात. हे अध्यारूतच झालेलं आहे. अच्छा. परंतु फक्त ते कणखर असतात म्हटल्यानंतर त्याच्यात तो विषय संपत नाही. मग चंद्र प्राबल्य किती आहे, चंद्राचं त्या पत्रिकेत स्थान किती आहे, ह्याच्यानंतर त्या माणसाच्या मनावर किंवा त्या माणसाच्या स्वभावावर हा खरा खरा काय असर झालाय आपल्याला कळतो. त्यामुळे राशी भविष्य हा जो प्रकार आहे हा काही फारसा तथ्य नाही ह्याच्यामध्ये, परंतु कर्मणूक या सदरामध्ये आपल्याला त्याचा विचार करायला अजिबात हरकत नाही. बरं. कारण राशींवरनं भविष्य कधीही सांगता येत नाही. हे म्हणजे तुला थोडक्यात सांगायचं झालं तर एक लॉजिक असं आहे की 9 ग्रह आहेत ना, 650 कोटी माणसांवर कसा रे फरक पडतात? बरोबर आहे. 9 ग्रह आहेत ना, हो. किंवा 10 ग्रह म्हणू आपण. चल, प्लुटोला पण आपल्यात घेऊ, चंद्राला पण आपल्यात घेऊ, आणि चंद्र आणि पृथ्वी हे एक म्हणजे चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीभोवतीची आणि पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा, हे जे 2 बिंदू कट एकमेकाला जे छेद देतात, तिथे आपण राहू आणि केतू हे काल्पनिक पोझिशन्स पण ह्या मानलेल्या आहेत की राहू आणि केतू, एकाला धड आहे आणि एकाला फक्त शिर आहे. तर ह्यांना पण आपण ह्या 12 मध्ये ओढून घेऊ. चला, म्हणजे बेसिकली 12च ग्रह झाले, म्हणजे 12 असे बिंदू झाले की ज्याच्यावरून मनुष्याच्या आयुष्यावर त्यांचा परिणाम होईल. मग 650 कोटी माणसांचं आयुष्य हे 12 जण कसं कंट्रोल करतात, ह्याच्यामागे काय लॉजिक असेल? मग ते म्हणजे मग ह्याचा अर्थ मेष राशीची आज जगात किती माणसं झाली आपण मोजली तर 25 कोटी माणसं होतील. मग 25 कोटी माणसांचे स्वभाव सारखे आहेत? मुळातच नाही. आपण म्हणतोच कुठलीही हाताची 5 बोटं पण एकसारखी नसतात. एक्झॅक्टली. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्या 25 कोटी किंवा जी काय कोटी माणसं असतील ज्यांची रास मेष आहे, त्यांच्यात प्रामुख्याने हे गुण दिसतात. म्हणजे त्या समुद्राच्या आपण जर पूर्ण खोलीचा विचार केला तर साधारणपणे पहिले 5 फूट हे साधारण सगळ्यांचे मोरॉरलेस कॉमन आहेत. पण खालचे तुम्हाला जर अजून खोली गाठायची असेल तर पत्रिकेच्या बाकी गोष्टींचा हा अतिशय खोलवर विचार व्हायला लागतो. म्हणून प्रत्येक आपण आपल्यात म्हणायची पद्धत आहे व्यक्ती तितक्या प्रकृती हे आहे. त्यामुळे राशीचं महत्व हे फक्त आपल्याला साधारणपणे हा मनुष्य असा असा वागू शकतो किंवा ह्याच्यामध्ये हे बलस्थानं आहेत एवढ्यापुरतंच समजून घेणं. आपण झालंय काय माहिती का कौस्तुभ, गोळी घेतली की बरं वाटतं हे जे लॉजिक आहे ना, की आपण माझा पाय दुखतोय काय करायचं, वोवेरान घेऊन टाक एक, बरं वाटेल, सिंपल. म्हणजे तसंच हे झालंय सध्याच्या एकंदरच सोशल मीडियाच्या इन्फ्लुअन्समुळे. एक रील बघितलं की मेष रे कणखर, मी पण कणखर आहे, मजा आली, संपलं. क्विक ग्रॅटिफिकेशन. तुला कोणाला स्वतःलाही सिद्ध करायची गरज नाही की तू कणखर आहेस, तुला कोणी येऊन सांगायचीही गरज नाही की तू कणखर आहेस. तू फक्त एक रील बघतोस आणि ठरवून मोकळा होतोस की मी कणखर आहे, अरे मेष राशीची माणसं कणखर असतात, संपलं. हा अतिशय तात्कालिक आणि क्षणिक मिळणारा आनंद आहे आणि तो आनंद वारंवार मिळत असल्यामुळे तोच आपल्याला खरा वाटतो. हे त्याच्या मागचं म्हणजे हा एक प्रकारचा प्लॅसिबो इफेक्टच झाला. करेक्ट. अच्छा, म्हणजे म्हणून कदाचित हा वाक्प्रचार आला असेल की हा आजकाल अरे खूप काहीतरी हे करायला लागलाय, अंगठ्या करायला लागलाय, हे करायला लागलाय, जप बीप करायला लागलाय, काय कुठल्या तरी ज्योतिषाने त्याला गोळी दिली. करेक्ट, शक्य आहे. आणि आता हे अंगठ्या घालणं, जप करणं ह्याच्यावर पण आपण बोलणार आहोत. पण तेच येणार आहे आता की तू जे योगांचं वर्णन केलंस की पत्रिकेत काही काही योग असतात असं तू म्हणालास. आता त्यात तू एक इतकं मोठं स्टेटमेंट केलंस की प्रसिद्धीचं ह्या पत्रिकाशास्त्राची किंवा ज्योतिषशास्त्राला प्रसिद्धीशी देणं घेणं नसतं, कारण प्रसिद्धीशिवाय सुद्धा माणूस सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. प्रसिद्ध होईल का नाही याचे काही बेसिक ठोकताळे पत्रिकेमध्ये आहेत की हा मनुष्य प्रसिद्ध होऊ शकतो, पण किती प्रसिद्ध ह्याचा ठोकताळा नाही. कारण का मुळातच मुद्दा असा आहे की 100 वर्षापूर्वी सुद्धा आपल्याला बनारसला जायला 4 महिने लागायचे, बरोबर. बनारसला आपण जर चला आपण काय म्हणायचो की चला तुमचा आता धन्यवाद वेळ जवळ आले, तुम्ही आता एक काशीला जाऊन या, म्हणजे याल की नाही माहिती नाही पण तुम्ही जायला निघा, बरोबर.
आता आपण किती वेळात बनारसला जातो? 2 तास. 2 तास. हं? कदाचित अजून पुढच्या 100 वर्षानंतर आपण चंद्रावर 2 तासात जाऊ. कदाचित अजून 500 वर्षानंतर आपण प्लुटोवर 2 तासात जाऊ. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की मनुष्याच्या शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगतीमुळे आपण हे अंतर कमी कमी करत गेलोय सगळ्या गोष्टींचं. सो अंतर कमी कमी करत गेल्यामुळे प्रसिद्धी सुद्धा कमी कमी किंवा जास्तीत जास्ती होत जाते ना. उद्या चंद्रावर जर मनुष्यवस्ती बसली आणि चंद्रावर मी प्रसिद्ध झालो तर पृथ्वीवरची प्रसिद्धी वेगळी, चंद्रावरची प्रसिद्धी वेगळी, पण प्रसिद्धी प्रसिद्धीच आहे. मग त्याचा स्कोप कसा ठरवणार? जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराज प्रसिद्ध होते कारण महाराजांनी एवढं मोठं काम केलं, पण महाराजांच्या हाताखाली नेताजी पालकर महाराजांमध्ये प्रसिद्ध झाले का? नाही झाले. कारण का त्यांच्या कार्याचा स्कोप आणि त्यावेळेचा सोशल मीडिया नव्हता. आपण असं म्हणूयात, तेव्हा पण काहीतरी सोशल मीडिया असणारच जे प्रसिद्धीचा माध्यम आहे. त्यामुळे प्रसिद्धीची अमाऊंट कधीही आपल्याला ठरवता येत नाही. अच्छा. आणि ती कधी संपत पण नाही. मग मायकल जॅक्सनला सुद्धा न ओळखणारी जगात 5 माणसं आपल्याला मिळतील अर्थात, की ज्यांना मायकल जॅक्सन माहिती नाहीये म्हणून, पण त्याच्यावर त्यांचं काही अडलेलं नाही आणि त्याचंही काही अडलेलं नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मी परत येतो की पत्रिकेवरनं हा प्रसिद्ध होऊ शकतो बाबा असे ठोकताळे करतात, पण हा प्रसिद्ध होईलच का असं आपल्याला कळत नाही आणि हे कळण्याचं साधन नाही आणि हे कळण्याची गरजही नाही. म्हणजे कोणी जर छाती ठोकपणे सांगत असेल की तुमच्या ह्याच्यात हा योग आहे आणि असं होणारच, असं नसतं. तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. नाही, विश्वास ठेवावा. ह्याचा विश्वास ठेवण्याचा अधिकार हा तुमच्या पत्रिकेत असा योग आहे इथेच इथपर्यंत ठेवावा. असं होणारच म्हणणार असेल तर प्रॉब्लेम आहे. आता याचं मी तुला उत्तम उदाहरण देतो. बेसिकली असतं काय की प्रत्येक शास्त्राला प्रश्न विचारण्याचे काही नियम असतात. आपण होमिओपॅथिककडे जाऊन तुमच्या बिल्डिंगचा तुमच्याकडे ब्लू मॅप आहे का हो, म्हणजे ते ब्लू प्रिंट आहे का हो, मला जर या पिलरची तुमची डेन्सिटी बघायची होती, असं आपण डॉक्टरला विचारू का जाऊन? संबंधच नाही त्याचा काही. काहीच का नाही विचारणार? कारण का होमिओपॅथी या शास्त्राची आर्किटेक्टच्या शास्त्राचा अर्थार्थी संबंधच नाहीये. आपण मोटर मेकॅनिककडे जाऊन मला जरा 200 ग्रॅम तुरीची डाळ द्यावं असं म्हणू का? नाही म्हणणार ना. तसं कुठच्या शास्त्राला कुठचे प्रश्न विचारायचे आणि कुठच्या शास्त्राचा काय प्रकारचा स्कोप आहे याचा सुद्धा प्रश्न विचारणाऱ्या माणसांनी तारतम्य हे बाळगायला पाहिजे. ज्योतिषाकडे येऊन लोक विचारतात ही पत्रिका, हां बोला, काय बोला. डॉक्टरकडे जाऊन आपण फाईल ठेवतो समोर, हां बोला डॉक्टर, नाही सांगा ना तुम्ही डॉक्टर आहात ना, मला काय झालं सांगा ना, असं आपण म्हणतो का? इफ देर इज नो क्वेश्चन देर इज नो आन्सर. या तत्वावर ज्योतिषशास्त्राला आपण काय प्रश्न विचारायचा किंवा ज्योतिषाला काय प्रश्न विचारायचा? माझं उद्या काय होणार या प्रश्नाचं उत्तर काहीही नाही असं आहे. तुझं काहीही होणार नाही म्हणजे काय आता याचा अर्थ? तर बेसिकली ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगायला बसलंय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे आपल्याला देवानी प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्रत्येक मनुष्याला 2 परिस्थिती देव देतो किंवा 2 परिस्थित्या देव देतो. तर व्याकरणात काय बसतं मला माहिती नाही. 2 शक्यता देतो असं नाही, 2 परिस्थिती देतो. पूर्ण 100% परिस्थिती देतो. 2 परिस्थिती 1, परिस्थिती 2. परिस्थिती 1 ही त्याची आंतरिक परिस्थिती असते, जेणेकरून त्या माणसाचा डिफाईन होतो की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे किंवा हा इतर आहे. जे काय ते डिफाईन झालं, ह्याच्यात बदल होणार नाही. मला मुलगी द्यावं, डॉक्टर ही माझी मुलगी घ्या आणि मला मुलगा बदलून द्यावं, नाही, संपलं. आंतरिक परिस्थिती मिळाली म्हणजे मग त्या देहाचे जे काही पुढे वय वाढत झाल्याप्रमाणे जे काही बदल आणि भोग आहेत हे त्या आंतरिक परिस्थितीला लिहून आलेले आहेत, याच्यात चेंज होणार नाही. त्याचप्रमाणे बाह्य परिस्थिती देतो. बाह्य परिस्थितीमध्ये काय मिळतं माणसाला? बाह्य परिस्थिती माणसाला समाज मिळतो. बाह्य परिस्थितीमुळे माणसाला संस्कार मिळतात. बाह्य परिस्थितीमुळे माणसाला एक प्रकारची कॅनव्हास मिळतो किंवा एक कुंपण मिळतं असं म्हणूया, किंवा आउटलाईन मिळते की ह्याच्या बाहेर तो मनुष्य नक्की जाणार नाही. याचा अर्थ दिवाणांच्या घरी कौस्तुभचा जन्म झाल्यानंतर ही शक्यता अतिशय रिमोट आहे की पोमोलुलू मुबोंगवा नावाच्या माणसाच्या मुलीच्या कौस्तुभ दिवाण प्रेमात पडेल आणि आफ्रिकेत जाऊन आफ्रिकन मुलीशी लग्न करेल. ही शक्यता 1 in a million झाली ना. म्हणजे बेसिकली दिवाणांच्या घरी जन्माला आल्यानंतर एक कौस्तुभचं किंवा त्या मुलाचं एक आयुष्याचा एक कॅनव्हास ठरला की फार फार तर कौस्तुभ काय होईल, खूप मोठा अभिनेता होईल, जो तू होणारच आहेस आणि तू आहेसच. कौस्तुभ खूप मोठा अमिताभ बच्चन एवढा प्रसिद्ध अभिनेता होईल, किंवा आपण अजून पुढे जाऊया, आपण तुला जॉर्ज क्लूनी करून टाकूया, चल बरं, हां तिथपर्यंत तू मोठा अभिनेता होशील.
पण हा तुझा मार्ग ठरलाय, तू ॲस्ट्रॉनॉट होशील का? नाही, नाही. कारण त्या शक्यता आता संपल्या. संपल्या. म्हणजे जन्माला आलास तिथेच ह्या शक्यतांना बेसिकली काय म्हणतो आपण त्याला, की एक कुंपण ठोकलं गेलं मुळात. ओके, त्यामुळे ही 2 परिस्थिती आपल्याला मिळाल्या. आता या परिस्थिती मिळाल्यानंतर देव काय करतो, प्रत्येक माणसाच्या समोर प्रत्येक क्षणाला एक परिस्थिती आणून टाकतोच, आणि त्या परिस्थिती येण्यावर माणसाचा कंट्रोल नाही. बरं. ट्रॅफिकमध्ये आपण जातो, कुठचा स्कूटरवाला अडवायला सांगता येतं का? नाही. परिस्थिती आली, त्याच्यावर आपण काय करतो, हॉर्न वाजवतो, ब्रेक मारतो, लेन कट करतो. जे काय त्या परिस्थितीला योग्य उत्तर असतं हे आपण आपल्या कर्माने देतो. त्याच्यामुळे जेव्हा 10 मार्च 2025 साली किंवा 10 मार्च 2026 साली 25 लाख मुलं SSCच्या परीक्षेला बसतात, जेव्हा एक गणिताचा पेपर त्या 25 लाख मुलांच्या समोर आणून ठेवला जातो, तेव्हा 25 लाख मुलांच्या समोर एक परिस्थिती येते की हा पेपर सोडवायचा आहे. मग एक जर परिस्थिती येते आणि तुमच्या पत्रिकेत अमुक अमुक योग आहे आणि हेच होणार, हे जर होणार असलं तर 25 लाखच्या 25 लाख मुलांना एकसारखे मार्क का नाही मिळत? 25 लाख निर्णय का लागतात वेगळे? 25 लाख मार्क का मिळतात वेगळे? याचं एकमेव उत्तर आहे त्या परिस्थितीला त्या मुलांनी दिलेलं त्याच्या कर्मानी उत्तर. सो ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या आयुष्यात येणारी 50% परिस्थिती काय आहे हे सांगतं, आणि उरलेले 50% हे आपल्याला आपल्या कर्मानी गुणायचे, आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणून जे होणार आहे ते आपलं आयुष्य आहे. अच्छा. त्याच्यामुळे भविष्य नाही, येणारी परिस्थिती, आपण दिलेलं उत्तर ह्याचा गुणाकार इज इक्वल टू आपलं आयुष्य. वा. आता ज्योतिषशास्त्र आपल्याला येणाऱ्या परिस्थितीची इंटेन्सिटी पण सांगतं. म्हणजे आता थोडंसं एक रेक्टिफिकेशन म्हणून विचारतो की तू जसं एक उदाहरण दिलंस की दिवाण्यांच्या घरात जन्मलेला कौस्तुभ आफ्रिकेत जाऊन काहीतरी भलतंच काहीतरी करेल, ही शक्यता नगण्य आहे. पण जर कौस्तुभनं ठरवलंच करेक्ट की नाही मला भारत नको, आफ्रिका नको, किंवा मी कुठेतरी भलत्या शनी ग्रहावरती जाऊन काहीतरी करायचं असं जर मी ठरवलं तर मी करू शकतो. ऑफकोर्स करू शकतोस, पण ते करण्यासाठी खूप मोठा वेगळा मला हे म्हणजे असं आहे की जसं मी आता म्हणतो की परिस्थितीची इंटेन्सिटी आपल्याला ज्योतिषशास्त्र सांगतं की आता तुला शनी ग्रहावर जाऊन नाही, मी आता ना वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे, मी शनी ग्रहावर 1 महिना राहून दाखवणार आहे, असं कौस्तुभ दिवाने ठरवलं. हो, अगदी बिंदास, काही प्रॉब्लेमच नाहीये. पण प्रॉब्लेम इतकाच आहे की तुझ्याकडे ती सिच्युएशन नाहीये, तुला निसर्गाने ती परिस्थिती दिलेली नाहीये, मग तुला ती परिस्थिती पण तयार करायला लागणार. म्हणजे त्यात सुद्धा पुन्हा एकदा कर्म आलं. कर्म आहेच. आणि मी कर्म हे परत सांगतो की कर्म हा शब्द मी कर्मा ह्या सोशल मीडियाच्या रेफरन्सनी वापरत नाहीये, त्याच्याबद्दल मी नंतर सांगतो. परंतु कर्म म्हणजे कृती किंवा आपण जे क्रिया करतो ते कर्म. मी तू म्हणाल तसं की एखादा योग आलेला आहे, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये मी जे काही कृती करेन त्या योगाच्या अनुषंगाने, त्या योगाला जी उपयुक्त कृती आहे ती कृती आणि तो योग ह्याचा संकर झाला की तुझं भविष्य घडतं. आपण शिवनेरीच्या स्टॉपवर जातो, पुण्याहून मुंबईला यायचंय, स्वारगेटला किती वाजता बसेस असतात? दर अर्ध्या तासाने बस असते. आता तुला कौस्तुभला सांगितलं, कौस्तुभ तू 6 वाजेपर्यंत ठाण्यात पोच. कौस्तुभ म्हणाला हो ठीक आहे, मी 12-12:30 शिवनेरीत स्वारगेटला बसतो, म्हणजे एक 4-5 तास ट्रॅफिक धरून मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. तर मी 3 वाजता कौस्तुभला फोन केला. कौस्तुभ कुठेच कौस्तुभ? हा, अरे मी स्वारगेटलाच आहे. अरे कसं येणार तू किती वाजता गेला स्वारगेटला? मी 1:30 वाजता झालो होतो. अरे मग 1:30 ते 3 काय करत होतास? अरे नाही, झालं असतं ना की मला ना कुठची बस आवडलीच नाही रे मला. म्हणजे काय झालं इथे आता की देवानी कौस्तुभला 1:30 वाजता एक संधी दिली, 2 वाजता दिली, 2:30ला दिली, 3ला दिली. कौस्तुभनी काय केलं? कृतीच नाही केली. मग 5 चांगले योग येऊन सुद्धा वेळेत पोहोचण्याचं जे साध्य आहे हे कशामुळे घालवलं? कर्मानं. एक्झॅक्टली. म्हणजे याचा अर्थ उत्तम बसेस आल्या होत्या, उत्तम योग होते, मग हेच होणार. कौस्तुभ तू 6 वाजता मुंबईत पोचणार, ह्याच्यात किती तथ्य आहे सांग? 0. हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे जशी आपली पत्रिका, जशी आपली डेस्टिनी आहे, जी आपली परिस्थिती आहे, त्याला जोपर्यंत आपण आपल्या कर्माने उत्तर देत नाही तोपर्यंत आपलं भविष्य घडत नाही. त्यामुळे उद्या माझ्या आयुष्यात काय होईल याचं उत्तर काहीही नाही असं आहे. काहीही नाही किंवा काहीही होऊ शकतं, ते कसं घडवायचं हे तुझ्या हातात आहे.
थोडक्यात काय आपल्याकडे म्हणतात तसं, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं अजिबात होत नाही. नाही नाही, असं काही होत नाही. असेल हरी आहे तो देतो, पण तुम्ही खाटल्यावरच पडून राहिलात, हालचालच केली नाही, तर तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे तर काहीही नाही. मी परत एक पटकन अॅनॉलॉजी देतो, की असं आहे की तुझ्याकडे, आपल्याकडे मर्सिडीज आहे, हां, ब्रँड न्यू. आपल्याकडे कचकचित समृद्धी हायवे आहे, जो आपण नागपूरपर्यंत हार्डली 8 तासात पोहोचू शकतो. आपल्याकडे संपूर्ण गुगल मॅप्स आहे. आता प्रवास कसा होणार हे कोण ठरवणार? प्रवास करणारी व्यक्ती, नाही म्हणजे ड्रायव्हर ठरवणार ना, ड्रायव्हर. एक्झॅक्टली. मुळात. सो उत्तम गाडी, उत्तम रस्ता, उत्तम म्हणजे काय, दिशा मार्गदर्शक नकाशा म्हणजे उत्तम प्रवास का? नाही सांगताय बाबा. का? त्याने नाहीच नीट चालवली गाडी तर काय उपयोग आहे? म्हणजे परत इथे क्रियेचा किंवा कर्माचा भाग किती आला, की उत्तम परिस्थिती असून आयुष्य उत्तम होईल का? माहिती नाही. म्हणजे ते कर्मावर आहे. आता वाईट गाडी मारुती 800 आहे आपल्याकडे, तिथे AC बंद आहे, गुगल मॅप्स पण थोडंफार चालतंय, पण ड्रायव्हर उत्तम आहे. आपण काय म्हणून, चल ना सेफली तरी पोचू, थोडा उशीर होईल. म्हणजे वाईट परिस्थिती आणि उत्तम कर्म असलं तरी सुद्धा भविष्य त्यातल्या त्यात चांगलं होऊ शकतं. तो त्याच्यामुळे बेसिकली ज्योतिषशास्त्राचा, मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की कुठच्या शास्त्राला कुठचा प्रश्न विचारायचा, तसं ज्योतिषशास्त्राला हा प्रश्न विचारायचा की माझ्यावर उद्या काय परिस्थिती येणार आहे आणि त्या परिस्थितीला मी कुठच्या उत्तम कर्माने उत्तर देऊ शकतो, ही शक्ती माझ्याकडे आहे. शक्यता माहीत असेल तर त्याला सामोरं जाण्याची आपली ताकद वाढू शकते आणि आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि ही रिस्क घेण्यासाठी जी आंतरिक परिस्थिती दिली ना, हे ज्योतिषशास्त्र तुला आंतरिक प्रत्येक माणसाच्या आंतरिक परिस्थितीनुसार तुला स्वभावाचे चांगले आपण जे गुण आणि वाईट दोष म्हणतो त्याला मी गिअर्स म्हणतो. तुझ्या गाडीचे हे गिअर्स पण सांगतं की तुझ्या गाडीला बाबा हे चांगले गिअर आहेत आणि हे वाईट गिअर आहेत. बरं, ह्याच्यातले कुठचे वापरायचे तू ठरव. असं नाहीये की वाईट आहेत म्हणजे सगळे वाईट आहेत किंवा चांगले आहेत म्हणजे सगळं चांगलं आहे, असं नाही. परोपकार हा चांगला की वाईट? चांगला. वाईट पण ठरू शकतो. एक्झॅक्टली. कशावर ठरलं परत ते? कर्मावर ठरलं. त्याच्यामुळे चांगले गिअर कुठे वापरायचे, वाईट गिअर कुठे वापरायचे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून येणाऱ्या परिस्थितीला आपण कसं उत्तर देतो ह्याच्यावर आपलं आयुष्य ठरतं. वा वा वा. मग आता या गिअरचं शास्त्र काय आणि हे चांगले गिअर कुठले, वाईट गिअर कुठले, कुठल्या रस्त्यावर कुठल्या खड्ड्यासमोर कुठला गिअर टाकायचा आणि हाऊ टू ड्राईव्ह युअर लाईफ अहेड, याविषयीची चर्चा मंडळी आपण चालू ठेवूया. आपल्या वेळेच्या मर्यादेमुळे हा भाग आपण तुर्तास इथे थांबूया, पण ही चर्चा संपलेली नाहीये. ही चर्चा आपली अशीच पुढे चालू राहणार आहे. नक्की भेटूया पुढच्या सोमवारी पुढच्या भागात ज्योतिषशास्त्र आणि भविष्य घडवण्याचं आयुष्यशास्त्र या विषयावर बोलण्यासाठी. आणि त्यासाठी बघत रहा आभाळाची माणसं स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब न विसरता करा.